नाशिक जिल्ह्यात सोलर प्लांट केबल चोरी करणारी टोळी गजार करण्यात आली आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील नाव उघड मालाविरोधाचे गुन्ह्यांचा आढावा घेऊन जिल्हा अभिलेखावरील गुन्हेगारांचे सध्याचे ठाव ठिकाणांबाबत माहिती घेण्यास पोलीस पथकांना सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांचे पथक जिल्ह्यातील नाव उघड चोरीच्या उघडांवर समांतर तपास करीत होते। नाशिक जिल्ह्यात मालेगाव, वडनेर, खाकुर्डी, देवळा पोलीस ठाण्या हद्दीमध्ये सोलर प्लांटवरील तांब्यांच्या केबल चोरीचे गुन्हे घडलेले होते। यातील आरोपी हे सोलर प्लांटवर लक्ष केंद्रित करून सोलर प्लांटमधील वायर चोरी करून त्यातील तांब्याचे तार काढून विकत होते। सोलर प्लांट चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर गुन्हे हे मालेगाव व सटाणा तालुक्यातील गुन्हेगारांनी केले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी केशव गुलाब पवार वर्ष 32 राहणार चौगाव व बागलाण जिल्हा नाशिक तसेच साबिर शाह इस्राईल शाह उर्फ गुफरान वर्ष 34 राहणार सोनिया कॉलनी आयशानगर मालेगाव यांना ताब्यात घेतलाय। यातील ताब्यात घेतलेली आरोपी केशव गुलाब पवार आणि साबिर शाह इस्राईल शाह उर्फ गुरफान यांना जिल्ह्यातील नाव उघड सोलर प्लांट चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपासात विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपले साथीदार गणेश कैलास गायकवाड आणि संजय भगवान गायकवाड दोघेही राहणार रावळगाव मालेगाव यांच्या मदतीने सोलर प्लांटवरील केबल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। आरोपींच्या कब्जातून वरील गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमालांपैकी 395 किलो तांब्याचा तारा, एकूण 3,95,000, एका मारुती इको कार, एक बजाज मोटरसायकल व एक लोखंडी कट्टर असा एकूण 7,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदर आरोपींना वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोलर प्लांटवरील केबल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखाच्या पथकाने केली आहे।